नमस्कार, इंडियन व्हॉइस मध्ये आपले स्वागत. एखाद्या कॉम्प्लेक्स मध्ये घर विकत घेण्याच्या आधी सॅम्पल फ्लॅट बनवलेला असतो. तो दाखवून तुमचं घर सुद्धा असंच असेल असं म्हणत बिल्डर तो फ्लॅट विकतो आणि विकत घेणारा सुद्धा साधारण त्याच कल्पनेने विकत घेत असतो. असाच एक सॅम्पल फ्लॅट देशाला दाखवला होता नवीन सरकार येण्याच्या आधी, म्हणजे 2014 मध्ये. तो सॅम्पल फ्लॅट होता गुजरात, म्हणजे गुजरात मॉडेल. म्हणून गुजरात मॉडेल नेमकी काय आहे ते या व्हिडिओमध्ये समजून घेऊ. स्त्री शिक्षण, स्त्रियांची साक्षरता गुजरातमध्ये 73.5%. 9वी-10वी शिक्षण गुजरात 77%. सिनियर सेकंडरी गुजरात 43%, म्हणजे नॅशनल ॲव्हरेज पेक्षा कमी. 10वीच्या पुढे शिक्षित स्त्रियांची संख्या राष्ट्रीय सरासरी 41%, गुजरात 34%. मुलींचा शिक्षण सोडण्याचा दर गुजरात 22%, देशात तळापासून दुसरा नंबर. स्त्रियांचे बालविवाह राष्ट्रीय सरासरी 23.3%, गुजरात 22%. गुजरातमधल्या 38% नागरिकांना पोषक आहार मिळत नाही. हे प्रमाण केरळमध्ये 0.5%, तामिळनाडूमध्ये 2%, तर महाराष्ट्रात 7%. 37.4% घरात अन्न शिजवण्यासाठी स्वच्छ इंधन नाही. 26% घरात सॅनिटेशनची व्यवस्था नाही. दारिद्र्य रेषेखाली साधारण 21% लोकसंख्या आहे गुजरातमध्ये. पुरेसे पोषण मिळणाऱ्या मुलांच्या संख्येची राष्ट्रीय सरासरी 11.3%, तर गुजरातमध्ये 6%. लहान मुलांमधील खुरटेपण म्हणजे स्टंटिंग राष्ट्रीय सरासरी 35.5%, गुजरात 39%. वेस्टिंग म्हणजे उंची कमी राहणे राष्ट्रीय सरासरी 19.3%, गुजरात 25.1%. लहान मुलांचे वजन कमी असणे राष्ट्रीय सरासरी 32%, गुजरात 40%. कुपोषणग्रस्त म्हणजे ॲनिमियाग्रस्त लहान मुलांची राष्ट्रीय सरासरी आहे 67%, गुजरात 80%. लडाख माठोपाठ दुसरा क्रमांक तळापासून. बालमृत्यू गुजरातचा 25वा क्रमांक आहे, म्हणजे 24 राज्यांची कामगिरी गुजरातपेक्षा चांगली आहे. 1000 मुलांमध्ये गुजरातमध्ये 23 मृत्यू होतात. गरोदर स्त्रियांचे कुपोषण राष्ट्रीय सरासरी 52%, गुजरात 63%. स्त्रियांमधील रक्तक्षय राष्ट्रीय सरासरी 57%, गुजरात 63%. जन्म देताना मातांचा मृत्यू प्रति लाख गुजरातमध्ये 70, 21.4%. स्त्री पुरुष समानता गुजरात शेवटून 4थे राज्य. मजुरीचे दर देशात सर्वात कमी. शेतमजुरी राष्ट्रीय सरासरी 323, गुजरातमध्ये 260. बांधकाम मजुरी राष्ट्रीय सरासरी 373, गुजरात 296. मग गुजरात मॉडेल नेमके आहे काय? गुजरात मॉडेल म्हणजे किरणबाई पटेल, जो पीएमओ ऑफिसर असल्याची बतावणी करत काश्मीरमध्ये झेड सिक्युरिटी घेऊन सैन्याचा पावणा बनून राहत होता. विराजभाई पटेल, जो सीएमओ ऑफिसर असल्याची बतावणी करत आणि अमित शहा यांचा पुतण्या असल्याचे फसवत फिरत होता. मोरबी जिल्ह्यात एक खोटा टोल नाका 1.5 वर्ष चालवला होता. दाहोड जिल्ह्यात एक खोटे सरकारी कार्यालय उभारून कोटींची कंत्राटे मिळवली. छोटा उदयपूरमध्ये अजून एक छोटे सरकारी कार्यालय चालवले आणि घपले केले. फेक कफ सिरप बनवण्याचे कारखाने खेड जिल्ह्यामध्ये सापडले. खोटे व्हिसा करून देणारे एजंट पकडले गेले. IELTS ही इंग्रजीची परीक्षा, ही खोटी केंद्रे पकडल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर छितू झाली. खोट्या फुटबॉल मॅचचा इव्हेंट करत बेटिंगवर लोकांना फसवले, तेच IPLच्या बाबतीत. चांद्रयानचं श्रेय घेणारा खोटा शास्त्रज्ञ गुजरातमधला निघाला. 2000च्या खोट्या नोटा बहुतांशी सापडतात गुजरातमध्ये. हजारो कोटींचे ड्रग्ज गुजरातच्या पोर्ट्सवर सापडतात. देश सोडून गैरमार्गाने अमेरिकेत घुसताना पकडले जाणारे सर्वाधिक गुजरातमधले. घपले करून देश सोडून पळून जाणारे सर्वाधिक गुजरातमधले. बँकांची कर्जे बुडवणाऱ्या अतिश्रीमंतांमध्ये सर्वाधिक गुजरातमधले. देशाच्या सैन्यात सर्वात कमी वाटा गुजरातचा. अभियांत्रिकी शिक्षण गुजरातीत सुरू केल्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी 0 विद्यार्थी गुजरातमध्ये. अँटीबायोटिक्सच्या नावाखाली चुन्याच्या गोळ्या बनवल्या गुजरातमध्ये. अंबाजी मंदिराच्या प्रसादाच्या मिठाईत घोटाळा केला गुजरातमध्ये. त्यांच्या डोक्यावर हात तिथल्या लोकल मंत्र्याचा. गिफ्ट सिटीत लोक येत नाही म्हणून दारूच्या परवानगीचे आमिष दिले गुजरातमध्ये. कुत्र्यांच्या नसबंदीचा घोटाळा झाला गुजरातमध्ये. आपल्या मुलीचा अश्लील व्हिडिओ बनवणाऱ्याला जाब विचारणाऱ्या BSF जवानाला जीवानिशी मारले. आंतरराष्ट्रीय खेळाचे नवीन स्टेडियम पहिल्या पावसात गळले गुजरातमध्ये. पूल तुटून अनेक जण मरतात, पण कंत्राटदार मुक्त. कुठे? गुजरातमध्ये. परदेशी पाहुणे आल्यावर पडद्यांनी गरीब वस्त्या लपवण्याची कल्पना गुजरात मॉडेलची. महसुलात 11,000 कोटी तूट लपवणारे गुजरात सरकार. मांसाहार करतात म्हणून नागालँडमधल्या व्यक्तींना मारहाण करणारे मॉडेल गुजरातचे. विषारी दारूमुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यू होणारे दारूबंदी असलेले राज्य गुजरात.
दलितांवर अत्याचार करण्यात आघाडीवर असणारे राज्य गुजरात. गरोदर स्त्रीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या दोषींना तुरुंगातून लवकर सोडून त्यांचा सत्कार करणारे गुजरात मॉडेल. पंजाब, हरियाणा, केरळ, उत्तर पूर्व राष्ट्रे, महाराष्ट्र यासारख्या खेळात सर्वाधिक पदके आणणाऱ्या राज्यांच्या एकूण रकमेपेक्षा अधिक रक्कम खेळासाठी गुजरात राज्याला दिली गेली, पण मेडल नाही आले. मंगलोरच्या पोस्ट ऑफिसमध्ये 30,000 पॉलिस्टर पासून बनवले गेलेले तिरंगे, हजारो तिरंगे त्यातले चुकीचे, फाटलेले, फॉल्टी होते. भारतभर सप्लाय झालेले असे अनेक तिरंगे सदोष होते. हे सगळे गुजरातमधल्या वेंडरकडून गेले. 700 सरकारी शाळांमध्ये फक्त एक शिक्षक, 1 ते 7वी पर्यंत शिकवण्यासाठी एकच शिक्षक, तुटलेल्या शाळा 4033, तुटके पडके वर्ग 12,000, पत्र्याच्या छपराखाली भरणाऱ्या शाळा 11,400 गुजरातमध्ये. 1 लाख लोकसंख्येसाठी 100 पेक्षा कमी हॉस्पिटल बेड्स गुजरातमध्ये. देशाचा ऍव्हरेज आहे 130. स्त्री पुरुष लोकसंख्येच्या गुणोत्तरात देखील नॅशनल ऍव्हरेज पेक्षा खाली. दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या लोकसंख्येच्या प्रमाणात गुजरात 10व्या क्रमांकाच्या खाली आहे. नोटबंदीनंतर बँकेत भरल्या गेलेल्या पैशांच्या बाबतीत गुजरातचा क्रमांक दुसरा, पण पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या युपीची लोकसंख्या 21 कोटी आणि गुजरातची 6.5 कोटी. ही आहे गुजरात मॉडेलची फक्त एक झलक. हे मॉडेल दाखवतोय याचा अर्थ गुजरातचा द्वेष आहे असं अजिबात नाही. गुजरातवर किंवा गुजरातींवर राग नाही, पण जो सॅम्पल दाखवून स्वप्न विकतायत त्याची खरी परिस्थिती नेमकी काय आहे ती माहिती असावी, म्हणून हा प्रयत्न. अशाच माहितीसाठी इंडियन व्हॉइसला सपोर्ट करत राहा, बघत राहा इंडियन व्हॉइस, भारतीयांचा आवाज. धन्यवाद.